एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवारांनी VSR विमानानंच प्रवास केलेला आहे। पार्थ पवारांच्या VSR विमान प्रवासाची पावती समोर आल्यानं आता चर्चांना उधाण आलंय। शरद पवारांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला पार्थ पवार हे VSR विमानानंच पोहोचले। VSR कंपनीच्या विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला होता। रोहित पवारांकडून देखील वारंवार VSR कंपनीवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत। पार्थ पवारांचे बंधू जय पवारांचीही VSR कंपनीवर कारवाईची मागणी केल्याची बातमी समोर आलेली होती आणि VSRच्या लिअरजेट 45 मॉडेलच्या 4 विमानांवर DGCAनं बंदी घातली आणि अशातच आता ही समोर आलेली बातमी। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया। तर निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, एकीकडे रोहित पवार असतील की जे सातत्यानं VSR कंपनीवर गंभीर आरोप करत आहेत, जय पवारांनी देखील VSRवर आरोप केलेले होते आणि अशात हा पार्थ पवारांचा झालेला प्रवास, काय नेमकी बातमी समोर येते, काय अपडेट आहेत याचे? दीपक, अजित पवार यांच्या निधनाला आज 3 महिने झालेले आहेत आणि आजच्याच दिवशी 3 महिन्यापूर्वी आजच्याच दिवशी अजित पवारांनी लेअरजेट प्रकारातलं जे VSRचं विमान आहे त्यानं मुंबई ते बारामती असा प्रवास केला होता आणि त्याच प्रवासामध्ये कुठेतरी अपघाताची घटना घडली होती। आज 3 महिन्यानंतर पार्थ पवारांना देखील VSR कंपनीच्या एका विमानानं प्रवास केलेला आहे। मुंबई ते पुणे आज ते प्रवासात असताना पुण्यामध्ये शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला गेलेले आहेत। आश्चर्य असं आहे की VSR कंपनी संदर्भामध्ये मधल्या काळात रोहित पवारांना सातत्यानं आवाज उठवलाय। यासोबतच जय पवार यांना देखील या VSR कंपनी विरोधात आवाज उठवलेला आहे। अशा वेळी त्यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीनं VSR कंपनीच्या विमानानं प्रवास केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। मधल्या काळात जर आपण पाहिलं तर VSR कंपनीच्या लेअरजेट 45 या मॉडेलच्या 4 विमानांवर DGCAनं देखील बंदी आणली होती। विशेष सुरक्षा ऑडिटमध्ये कंपनीच्या कामकाजात एअरवर्थीनेस, हवाई सुरक्षा आणि उड्डाण ऑपरेशनमध्ये त्रुटी असल्याचं आढळलं होतं आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतरच आता अशा पद्धतीनं याच विमानानं प्रवास करणं म्हणजे कुठेतरी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।